श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता थोड्याच दिवसांमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा या सुरू होणार आहेत. 10वी आणि 12वी प्रमाणेच काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसुद्धा या आता असतील आणि प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळावे, आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं, पास व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. या परीक्षांमधून आपल्याला घवघवीत यश मिळावं असं सगळ्यांचीच इच्छा असते. त्या दृष्टिकोनातून सगळेच मुलं, सगळीच विद्यार्थी जी काही असतात ती अभ्यासही करत असतात. पण काही वेळेस असं सुद्धा होतं की आपण खूप अभ्यास हा केलेला असतो, पण ऐन परीक्षेच्या वेळेस, परीक्षेच्या दिवशी आपल्याला पेपर लिहिताना काही आठवत नाही किंवा परीक्षेची विनाकारण भीतीही आपल्याला वाटत असते. अभ्यास हा तर आपल्याला करायचाच आहे. अभ्यास करण्याशिवाय तर आपल्याला काही पर्याय नाही. अभ्यास केल्याशिवाय आपल्याला काही पेपर लिहिता येणार आहे का? तर नाही. आणि अभ्यास केल्याशिवाय आपण कुठलीही परीक्षाही पास होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला अभ्यास हा करायचाच आहे. पण त्यासोबतच आपल्या अभ्यासासोबत आपल्याला आध्यात्मिक सेवासुद्धा ही करायची आहे. आणि जर या परीक्षेच्या काळामध्ये आपण आपल्या अभ्यासासोबतच आध्यात्मिक सेवा ही जर केली तर परीक्षेमध्ये 100% यश हे आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या अभ्यासासोबत अशी कोणती आध्यात्मिक सेवा ही आपल्याला आपला पेपर ज्या वारी आहे, म्हणजे जर सोमवारी असेल तर सोमवारी कोणती सेवा करायची, मंगळवारी असेल तर मंगळवारी कोणती सेवा करायची, कोणता उपाय करायचा, जेणेकरून आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळेल. याप्रमाणे मी तुम्हाला वारानुसार आपल्याला कोणती सेवा, कोणता उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मी देणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला परत एकदा सांगेल की अभ्यास हा आपल्याला करायचाच आहे. अभ्यासाला आपल्याला कुठलाही पर्याय हा नाहीये. पण आपण जो काही अभ्यास केला आहे, जे काही प्रयत्न आपण केले आहे, त्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आणि आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला हे काही उपायसुद्धा करायचे आहेत. तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल तर त्याचं यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल. आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले, प्रामाणिकपणे कष्ट जर केले तर त्याला स्वामी आपल्याला आशीर्वाद हा देतच असतात आणि आपल्याला यश हे मिळतच असतं. पण परीक्षेच्या भीतीपोटी कधी कधी परीक्षेमध्ये अभ्यास केलेला असताना सुद्धा काही आठवत नाही. यासारख्या ज्या गोष्टी आहे त्या होऊ नये याकरता आपल्याला हे उपाय करायचे आहेत, ही सेवा करायची आहे. हे उपाय केल्याने काय होईल की आपण जे काही प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत, प्रामाणिकपणे जो काही आपण अभ्यास केला आहे त्याला या आध्यात्मिक सेवेची जोड ही जर मिळाली तर आपल्याला यश हे नक्कीच मिळेल. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की वारानुसार आपल्याला आपली परीक्षा ज्या वारी आहे त्या वारानुसार आपल्याला कोणते उपाय करायचे आहे, कोणती सेवा करायची आहे हे आता जाणून घेऊया. आणि वारानुसार ही जी काही मी तुम्हाला सेवा उपाय सांगणार आहे तो ज्या मुलांची परीक्षा आहे, ज्या मुलींची परीक्षा आहे त्यांनीच करायचा आहे. मुलांच्या आईवडिलांनी, पालकांनी ही सेवा, हा उपाय करायचा नाही आहे. मुलांनाच हा उपाय करायचा आहे. तर आपण सुरुवात सोमवारपासून करूया. जर तुमचा पेपर हा सोमवारी असेल तर सोमवारी तुम्ही महादेवाला एक बेलपत्र हे व्हायचं आहे. सोमवार हा महादेवांचा वार आहे आणि त्यामुळेच तुमच्या देवघरामध्ये जी महादेवांची पिंड आहे त्या पिंडीला मुलांना एक बेलपत्र हे अर्पण करायला सांगायचं आहे. परीक्षेला जाताना तुम्ही महादेवांना एक बेलपत्र जरूर वाहा आणि महादेवांना नमस्कार करून त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून मगच पेपरला जायचे आहे. हे उपाय मुलगा किंवा मुलगी कोणीही करू शकतं. दुसरा वार आहे मंगळवार. तर मंगळवार हा मारुती रायांचा वार आहे. तर मंगळवारी काय करायचं आहे, मारुती रायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मारुती रायांना बुंदीचा किंवा मोतीचुराचा लाडूचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि त्या लाडवाचा नैवेद्य दाखवल्यानंतर तो लाडू प्रसाद म्हणून घेऊन तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे. म्हणजे ज्या मुलांचा किंवा मुलींचा पेपर असेल तो लाडू त्यांनी मारुती रायाला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तो लाडू प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करायचा आहे, स्वतः खायचा आहे. तिसरा वार आहे बुधवार आणि बुधवारी आपल्याला कुठला उपाय करायचा आहे तर बुधवारी सुद्धा आपल्याला बुंदीचा लाडू किंवा मोतीचुराचा लाडू घ्यायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो लाडू पुन्हा आपल्याला, म्हणजे ज्यांचा पेपर आहे त्यांनी स्वतः प्रसाद म्हणून खायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या घरी देवघरामध्ये जी काही गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यालाच नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि जर तुमच्या घराजवळ कुठलं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन हा नैवेद्य दाखवून त्यानंतर तो प्रसाद म्हणून ग्रहण केला तरीसुद्धा चालेल. तर याप्रमाणे बुधवारी आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद आपल्याला स्वतः खायचा आहे. आपला पुढचा वार आहे गुरुवार. गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे तर ज्या मुलांचा पेपर आहे तर त्या मुलांनी आपल्या कपाळी अष्टगंध हे लावायचं आहे आणि मुलींनी कुंकू लावायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना मुजरा हा करायचा आहे आणि महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर पेपरला हे जायचं आहे.
आणि त्याचप्रमाणे गुरुवारी आपल्यासोबत पिवळ्या कलरचा रुमाल हा आपल्याला आपल्यासोबत न्यायचा आहे। आपला पुढचा वार आहे शुक्रवार आणि शुक्रवारी काय करायचं आहे तर कच्च्या दुधाबरोबर भाताचा नैवेद्य हा देवी भगवतीला आपल्या कुलदेवतेला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो आपण स्वतः खायचा आहे। आपल्या देवघरामध्ये जो आपल्या कुलदेवीचा फोटो असतो किंवा टाक असतो त्या टाकाला किंवा फोटोला आपल्याला कच्च्या दुधामध्ये भात हा एकत्र करायचा आहे। कच्चं दूध आणि भात हे एकत्र करायचं आहे आणि त्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून आपल्याला स्वतःला खायचा आहे। आपला पुढचा वार आहे तो म्हणजेच शनिवार आणि शनिवारी काय करायचं आहे तर पांढऱ्या मोहऱ्या ह्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ म्हणून ती पांढरी मोहरीची पुडी करायची आहे आणि ती पुडी आपल्याला आपल्यासोबत पेपरला जाताना घेऊन जायची आहे। पण या अशा गोष्टी तर पेपरला घेऊन जाणं पेपरच्या ठिकाणी आपल्याला अलाउड नसतं, त्यामुळे खूप मोठी पुडी नाही करायची, आपल्याला अगदी छोटी बारीकशी पुडी करायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या कंपास पेटीमध्ये तुमचं जे काही पेन पेन्सिलचं पाऊच असेल त्या पाऊचमध्ये त्या कंपास पेटीमध्ये ठेवून घेऊन जायची आहे। अगदी छोटीशी बारीकशी पुडी केल्यामुळे तुम्हाला ती सोबत घेऊन जाता येईल। आपला पुढचा वार आहे तो म्हणजे रविवार। रविवारी आपल्याला काय सेवा करायची आहे, काय उपाय करायचा आहे तर भगवान खंडेरावांचा वार आहे रविवार, मल्हारीचा वार आहे रविवार। तर रविवारी आपल्याला खंडेराव महाराजांचा टाकेला भंडारा हा व्हायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये खंडेरावांचा जर टाक असेल तर त्या टाकाला तुम्हाला भंडारा म्हणजेच हळदी व्हायची आहे। आणि जर समजा तुमच्याकडे खंडेरावांचा टाक नसेल तर तुमच्या देवघरात जी शंकराची पिंड आहे तिला तुम्ही हा भंडारा वाहिला तरी सुद्धा चालेल। तर याप्रमाणे आपल्याला वारानुसार ज्या वारी आपला पेपर असेल त्या वारी आपल्याला सकाळी पेपरला जाण्याच्या आधी ही अशी सगळी सेवा हे जे काही मी तुम्हाला उपाय सांगितले आहे ते उपाय आपल्याला त्या दिवशी करायचे आहे। आणि असं नाही की फक्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनीच हा उपाय करायचा आहे, तर हा उपाय कोणीही करू शकतं। ज्यांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी पेपरला गेल्यानंतर आईवडिलांनी पालकांनी काय करायचं आहे तर त्या मुलांच्या आईने आपल्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोड्या अक्षदया टाकायच्या आहे आणि आपल्या कुलदेवतेला आपली कुलदेवी जी आहे तिला विनंती करायची आहे आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ हा करायचा आहे। आणि जर मासिक धर्म असेल तुम्हाला हे शक्य नसेल तर पेपरला गेलेल्या मुलांच्या वडिलांनी आपल्या हातामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता टाकून आपल्या कुलदेवाला म्हणजेच मल्हारीला खंडेरायाला विनंती करून एक मल्हारी सप्तशतीचा पाठ हा वाचन करायचा आहे। तर याप्रमाणे ही सगळी सेवा हे उपाय जे आहे ते करायचे आहेत। पुन्हा एकदा सांगेल की अभ्यास हा करायचा आहे, अभ्यासाला पर्याय नाही, पण अभ्यासासोबत या आध्यात्मिक सेवेची जोडसुद्धा आपल्याला आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला द्यायची आहे, म्हणजेच अगदी घवघवीत यश हे आपल्याला प्राप्त होईल। आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला परमेश्वराची साथ जर मिळाली, आध्यात्मिक सेवेची जोड जर मिळाली तर आपल्याला यश हे 100% मिळतच असतं। पण हे जे काही उपाय आहे, ही जी काही सेवा मी तुम्हाला सांगितली आहे ती अगदी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करायची आहे। ज्यांचा विश्वास असेल, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच हे उपाय करा। नाहीतर तुम्हाला या सेवेबद्दल काही शंका असेल, या उपायांबद्दल काही शंका असेल तर तुम्ही हे उपाय करू नका। कारण कुठलीही सेवा, कुठलाही उपाय हा आपण जर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तरच त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते। कुठलीही शंका मनामध्ये आणून जर आपण उपाय किंवा सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही। 10वी आणि 12वी म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये वातावरण हे अतिशय तणावपूर्ण झालेलं असतं आणि कुठेतरी ही सेवा हे उपाय केल्याने आपल्याला जी काही चिंता सतावत असते ती कमी होत असते आणि म्हणूनच तुमची चिंता ही कमी होण्यासाठी, तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळावं याकरता ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवला आहे। अभ्यास हा तर अगदी मन लावून कराच, पण त्यासोबत ही सेवा हे उपाय सुद्धा नक्की करा, पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा करा, म्हणजेच ही माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।